दामत या टीमची. थोडासा संघर्ष सुरू आहे दामत या टीमचा या मॅच मध्ये. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. मॅच उमर 11 गोरेगाव या टीमचा अप्रतिम खेळ राहिला होता. शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये पिकअप स्ट्रोक आपण पाहिला. खूप लवकर लेन पिक केली आणि शॉर्ट आर्म पुलच्या माध्यमातून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 8. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. षटकार येत आहेत आशिषच्या बॅट मधून आणि आशिषने आपले इरादे स्पष्ट केले या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 2/14. नेक्स्ट मॅच आहे श्री गणेश मानकिवली आणि आदर्श 11 वांगणी या दोन टीम मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अजून एक तडाखा सलग चालाय हा तिसरा षटकार. आशिष ऑन फायर. आदरणीय गफूरजी बुबेरे साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असं वाटू लागलंय. आशिष सलगचे 3 षटकार लगावलेले आहेत. क्या बात आहे. नक्कीच गोरेगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय बाबूशेठ बुबेरे आणि एवन जोडी मधले नक्कीच आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेबांच्या माध्यमातून जे नक्कीच प्रत्येक दिवशी जे 2 नवीन समालोचक असतात त्यांच्यासाठी नक्कीच आदरणीय आमच्यासाठी आणि आदरणीय तुषारजी शिंदे सरांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानतोय. हे प्रेम आहे क्रिकेटवरती आणि हे प्रेम आहे आदरणीय प्रत्येक समालोचकावरती. बाबूशेठ बुबेरे साहेबांचं मी मनापासून आभार मानतोय. आणि चौथ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ही गोल्डन विकेट मिळवली आहे ज्या आशिषने सलग 3 षटकार लगावले होते. त्या